So welcome back to our next lecture of basic chemistry. बरं, लास्ट लेक्चर आपण कोणता पाठ बघितलेला होता? डिस्कवरी ऑफ प्रोटॉन्स, डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन्स बघितले होते आणि ऍटमचा स्ट्रक्चर कसा, त्याप्रमाणे ऍटमचा स्ट्रक्चर कसा आहे हे डिस्कस केलेलं होतं. ओके, आणि आपण ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर असे दोन कन्सेप्ट बघितलेले होते. ओके, टुडे वी आर गोइंग टू डिफरन्शिएट बिटवीन आयसोटोप्स अँड आयसोबार्स. आज आपण काय डिस्कस करायचं? आयसोटोप्स आणि काय डिस्कस करायचं तर आयसोबार्स. Now who are isotopes? Isotopes are of same element. See, isotopes कोण असतात? तर same element चे असतात. Isotopes are of same elements. Isotopes हे कधी same element चे असतात. Isotopes are of same elements. Having what? Having same atomic number. Having same atomic number but different atomic mass number. त्यांचा atomic mass number काय असतो तर डिफरंट असतो. atomic number सेम आहे पण atomic mass number काय आहे तर वेगळं. याला आपण काय म्हणतो? आयसोटोप्स. फॉर एक्झाम्पल बघा, आयसोटोप मध्ये कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14, त्यानंतर हायड्रोजन प्रोटियम, हायड्रोजन ड्यूटेरियम, हायड्रोजन ट्रिटियम. कार्बन सेम एलिमेंट, कार्बन 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 सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर त्यांचं काय आहे तर सी, पण ॲटॉमिक मास नंबर काय आहे तर वेगळं. हायड्रोजन मध्ये पण ॲटॉमिक नंबर काय असणार आहे सेम, पण ॲटॉमिक मास नंबर काय असणार आहे तर वेगळं. ठीक आहे, दिस आर कॉल्ड एज आयसोटोप्स. सो आयसोटोप्स आर ऑफ सेम एलिमेंट. सेम एलिमेंट म्हणजे आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स काय असणार आहेत सेम. आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स सेम आहेत म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन सेम आहे आणि आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन वरतीच केमिकल प्रॉपर्टीज डिपेंड राहतात. ठीक आहे, आणि ॲटॉमिक मास वरती फिजिकल प्रॉपर्टीज डिपेंड राहतात. फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज असे दोन कन्सेप्ट आहेत. काय तर फिजिकल प्रॉपर्टीज हे ॲटॉमिक मास वरती डिपेंड असतात आणि केमिकल प्रॉपर्टीज हे आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स वर डिपेंड असतात. सो त्याप्रमाणे आपण काय म्हणणार आहे? Isotopes have similar what? Similar chemical properties. Similar chemical properties, but different physical properties. Chemical properties same असतात कारण atomic number same आहे. atomic number same आहे म्हणजे outer most shell मध्ये इलेक्ट्रॉन सेम आहे आणि outer most shell इलेक्ट्रॉन सेम आहे म्हणजे काय असणार आहे केमिकल प्रॉपर्टी सेम असणार आहे. atomic mass जर चेंज होतोय, काय चेंज होतोय? atomic mass. atomic mass चेंज होतोय म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज काय होणार आहेत तर चेंज. सो हे बघा 12 - 6. आता नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आपण काय म्हणते ना, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आपण कसं फाइंड करतो? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे atomic mass minus atomic number असते. सो हे बघा 12 - 6, 12 - 6 काय येणार आहे 6, 13 - 6 काय येणार आहे 7, 14 - 6 काय येणार आहे 8. ठीक आहे, सो सगळ्यांचे atomic मास वेगळे असते, atomic नंबर जरी सेम असेल तर आयसोटोप्स मध्ये एक असते की आयसोटोप्स जे असतात ना त्या आयसोटोप्स मध्ये त्यांचे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स वेगळे असतात. So this is the first point, this is the second point, and this is the third point. Okay, the number of neutrons are different in isotopes. Isotopes मध्ये number of neutrons. Now isobar, who are isobars? उल्ट म्हणजे शब्द चेंज करूया. Isobars are of different elements. Isobars are of what? Different elements. Isobars are of different elements. वेगवेगळे elements असतात. Isobars are of different elements. Having element different म्हणजे atomic number different. Having different what? Having different atomic number.
different atomic number, but काय म्हणतं atomic number different आहे पण atomic mass काय असणार आहे same. Having different atomic number but same atomic mass number. But same atomic what? Same atomic mass as narrator number. ठीक आहे. एलिमेंट कोणते कोणते आहेत? आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. आता आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम मध्ये आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 89, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 99 आणि कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 20. ह्यांचे ॲटॉमिक नंबर वेगळे आहेत बाळांनो, पण ॲटॉमिक मास सगळ्यांचा काय आहे तर सेम आहे. ॲटॉमिक मास सगळ्यांचा काय आहे तर सेम. आणि मग मला सांगा जर ॲटॉमिक नंबर वेगवेगळे असतील तर आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स पण काय असणार आहेत वेगवेगळे असणार आहेत. मग आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स जर वेगवेगळे असणार आहेत तर केमिकल प्रॉपर्टीज काय असणार आहेत वेगळ्या. आणि ॲटॉमिक मास जर सेम आहे तर फिजिकल प्रॉपर्टी काय असणार आहे सेम. मी तुम्हाला काय म्हटलं की ॲटॉमिक मास वरती फिजिकल प्रॉपर्टी डिपेंड राहते आणि ॲटॉमिक नंबर वरती केमिकल प्रॉपर्टीज डिपेंड राहतात. सो ॲटॉमिक नंबर वेगळे आहेत तर काय असणार आहे इथं isobars have different chemical properties. Reactivity वेगवेगळी असते. Isobars have different chemical properties. Isobars have different chemical properties. But same physical properties. Current atomic mass but same physical properties. Okay. Now, number of neutrons वेगळे असतात. 40 minus 18 किती येणार आहे 22 येते. इथं 21 इथं 20. इथं neither number of protons same असतात, neither number of electrons same असतात, neither number of neutrons same असतात. ह्या केस मध्ये सगळ्यांचे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन नंबर काय असणार आहेत सेम. आयसोटोप्सच्या केस मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत सेम एलिमेंट आहे म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन त्यामध्ये काय होतात सेम. पण इथं एलिमेंट डिफरंट आहेत त्यामुळे काय असणार आहे neither protons nor electrons nor neutron number is proton neutron electron number काहीही सेम नाही. पर isotopes हे सेम isotopes have same position. Isotopes have same position in periodic table. Periodic table मध्ये त्यांना पोझिशन काय असते तर सेम. Isotopes ना periodic table मध्ये पोझिशन सेम असते कारण isotopes are of same element. कारण isotopes कशाचे आहेत तर isotopes are of same element. कारण isotopes कशाचे आहेत तर सेम एलिमेंटचे आहेत बाळा. पण isobars different position. Isobars have different positions in periodic table. In what? In periodic table. समजते का बघा मी काय सांगितलं. हा कालचा एक पॉइंट राहिलेला होता जो आता आपण घेतला डिफरन्स बिटवीन आयसोटोप्स अँड आयसोबार्स. सो ऍक्च्युअली आज आपण स्टार्ट करणार आहे पिरियॉडिक टेबल. सगळ्यात इम्पॉर्टंट केमिस्ट्रीचा पार्ट आहे पिरियॉडिक टेबल. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सगळं करते ह्या पिरियॉडिक टेबल्स. बर आपण जे आता बघतो तर हेनरी मोझेलेसचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघतो. पण डायरेक्ट हेनरी मोझेलेसचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल आला का नाही. सगळे एलिमेंट्स एकत्रच माहित झाले का नाही. सो स्टार्टिंगला खूप थोडे एलिमेंट्सची डिस्कवरी झाली. मग जसं 19th सेंचुरी टू 20th सेंचुरी गेलो ना त्यावेळी एलिमेंट्सच्या डिस्कवरी मध्ये वाढले एलिमेंट्स आपण जास्त डिस्कवर करायला. मग जेव्हा एलिमेंट जास्त डिस्कवर करायला लागलं त्यावेळी सायंटिस्टना असं वाटतं की जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सना आपल्याला प्रॉपरली अरेंज करायला पाहिजे. जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सना आपल्याला काय करायला पाहिजे तर प्रॉपरली अरेंज करायला पाहिजे. काहीतरी रिलेशन त्यामध्ये असेल डेव्हलप करायला पाहिजे. मग त्यासाठी वेगळे थिअरीज पुट केले गेले. मग त्यासाठी काय पुट केले गेले वेगवेगळे थिअरीज काय केले गेले तर पुट केले गेले.
मग वेगवेगळ्या थिअरीज मध्ये सगळ्यात पहिली थिअरी जी अरेंजमेंट ऑफ एलिमेंट साठी होती ती कोणती होती तर डोबेर्नियस ट्रायड. वुल्फहँगेन डोबेर्नियर जो सायंटिस्ट होता त्याने सगळ्यात पहिली अटेम्प्ट केला असेल अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स. कशाचा? एलिमेंट्सच्या अरेंजमेंटचा. कशाचा? एलिमेंट्सच्या अरेंजमेंटचा पहिला अटेम्प्ट कोणी केला तर वुल्फहँगेन डोबेर्नियर. ओके सो सो डोबेर्नियस ट्रायड. आता डोबेर्नियस ट्रायड काय होतं बघा. डोबेर्नियरने काय केलं, 3 एलिमेंट्स त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय होत्या सेम. 3 एलिमेंट्स असे एका ग्रुप मध्ये ठेवले. 3 एलिमेंट अशा ग्रुप मध्ये ठेवले ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय होत्या सेम आणि त्याला अरेंज केलं डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग एटॉमिक मास. म्हणजे लिथियम घेतला, सोडियम घेतला, पोटॅशियम घेतला, ह्यांच्या प्रॉपर्टीज काय होत्या केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्याची रिएक्टिव्हिटी विथ ऑक्सिजन आणि रिएक्टिव्हिटी विथ हायड्रोजन काय होती तर सेम होती. हा तर त्याला काय केलं 3 एलिमेंट्स त्यावेळी म्हणजे 3 एलिमेंट्स त्याला प्लेस केले काय. मग त्यामधला एक आहे लिथियम, सोडियम आणि काय तर पोटॅशियम. तर त्याने लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम मध्ये एक रिलेशन बघितला की त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत सेम. मग डिपेंडिंग अपॉन दॅट त्याला काय केलं त्या एलिमेंट्सला डिपेंडिंग अपॉन दॅट इन्क्रीजिंग एटॉमिक मास प्लेस केलं. इन्क्रीजिंग एटॉमिक मास लिथियमचं 69 असतं, सोडियमचं किती असतं तर 23 असतं आणि पोटॅशियमचं किती असतं तर 39 पॉइंट काय असतं तर. बरं ह्यामध्ये त्याला रिलेशन फाइंड केलं. काय रिलेशन फाइंड केलं त्यांना म्हटलं की जेव्हा आपण 3 ट्रायड्स डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग एटॉमिक मास अरेंज करतो तर फर्स्ट एलिमेंट आणि लास्ट एलिमेंटचा जर एटॉमिक मास घेतला आणि त्याचा एव्हरेज काढला. फर्स्ट एलिमेंट आणि लास्ट एलिमेंटचा एटॉमिक मास घेतला आणि त्याचा एव्हरेज काढला. कोण आहे एटॉमिक मास? हा 6.9 प्लस 39 पॉइंट काय घेतलं 1 डिवाइड बाय काय करायचं 2 म्हणजे मला आन्सर येते 46/2 म्हणजे मला आन्सर आला 23 म्हणजे हा मिडल एलिमेंटचा एटॉमिक मास. त्याला काय म्हटलं जेव्हा आपण एलिमेंट डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग एटॉमिक मास अरेंज करतो ना त्यावेळी काय होतं की फर्स्ट एलिमेंट आणि लास्ट एलिमेंट 3 एलिमेंट्स आहेत ना ट्रायड्सचे. मग त्याचे एक्स्ट्रीम एलिमेंट्स जर घेतले एक्स्ट्रीम एलिमेंट एंडचे ह्या एंडचा आणि या एंडचा फर्स्ट आणि लास्ट एलिमेंट जर घेतला त्यांच्या एटॉमिक मासेसला ऍड करायचं आणि त्याचं एव्हरेज काढायचं. त्यांच्या एटॉमिक मासेसला काय करायचं ऍड करायचं आणि काय करायचं तर एव्हरेज काढायचं. तर तुम्हाला ऑलमोस्ट मिडल एलिमेंटचा एटॉमिक मास होतो. हे बघा हे लिथियम, सोडियम, पोटॅशियमच्या ट्रायड मध्ये फक्त परफेक्ट एटॉमिक मास आला पण बाकीचे जे ट्रायड होते फॉर एक्झाम्पल कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बॅरियम होतं. जर तुम्ही कॅल्शियम आणि बॅरियमला ऍड केला एटॉमिक मासेसचा तर स्ट्रॉन्टियम म्हणजे एव्हरेज येतो तो 88 पॉइंट समथिंग येतो म्हणजे अप्रॉक्सिमेटली सेम आला, परफेक्टली सेम आला नाही. समजतं का? डोबेर्नियर्सनं त्यावेळी त्याला जे माहित असणारे एलिमेंट्स होते त्यांना 3-3च्या पेअर मध्ये प्लेस केलं. इन सच अ वे की त्यांचे केमिकल प्रॉपर्टीज सेम होत्या आणि त्यांना असं रिलेशन डेव्हलप केलं की जर तुम्ही पहिल्या एलिमेंट आणि लास्ट एलिमेंटचा एटॉमिक मास घेतला आणि त्याचा एव्हरेज काढला तर मिडल एलिमेंटचा एटॉमिक मास. कोणाचा एटॉमिक मास येतो तर मिडल एलिमेंटचा काय येतो तर एटॉमिक मास. कोणाचा एटॉमिक मास येतो मिडल एलिमेंटचा. समजते? बरं ऑलमोस्ट नियरली सेम येते, परफेक्टली सेम येत नाही. ऑलमोस्ट नियरली सेम येते, परफेक्टली सेम येत नाही. फक्त याच ट्रायड मध्ये येते. बाकी कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम मध्ये सेम रिलेशन आहे. कॅल्शियमचा एटॉमिक मास, बॅरियमचा एटॉमिक मास घ्या. हे तुम्ही चार्ट पण आहे माझ्या. हे बघा कॅल्शियमचा एटॉमिक मास घेतला, बॅरियमचा एटॉमिक मास घेतला, कॅल्शियम आणि बॅरियमचा एटॉमिक मास ऍड केला, एक्स्ट्रीम एलिमेंटचा एटॉमिक मास ऍड केला आणि त्याला डिवाइड बाय 2 केलं मला 88.65 मिळालं. 88.65 नियरली सेम टू 87.6 परफेक्टली मॅच होत नाही. परफेक्टली मॅच होत नाही. ओके सो परत क्लोरीन हा एलिमेंट घेतला, आयोडीन हा एलिमेंट घेतला. हा क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्या तिघांना एकाच ग्रुप मध्ये प्लेस केलं कारण त्यांच्या प्रॉपर्टीज काय होत्या सेम. त्यांच्या प्रॉपर्टीज काय होत्या तर सेम होत्या. मग त्याला डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग एटॉमिक मास जेव्हा प्लेस केलं तर फर्स्ट एलिमेंट आणि लास्ट एलिमेंटचा एटॉमिक मास घेतला त्याला ऍड केलं डिवाइडेड बाय 2 केलं तर 81.1
नियरली सेम आला, परफेक्टली सेम येत नाही. दिस वॉज द डोबेनियन स्टाईल. मग बघूया, मग लिमिटेशन बघूया. पहिला डोबेनियन स्टाईल जरा वाचूया काय आहे. ओके, Dobbin started around 1817 to 1829. Johann Wolfgang Dobbin. Johann Wolfgang Dobbin here noticed that certain elements could be grouped into three. Triad based on the similar chemical properties. Chemical properties similar म्हणजे त्यांची reactivity with oxygen, त्यांची reactivity with hydrogen असते. So key features काय होते? Grouping by properties. Elements with the triad showed similar chemical behavior, predicting their atomic weight. जसं मी तुम्हाला सांगितलं, फर्स्ट एलिमेंट आणि लास्ट एलिमेंट घ्या, त्याचे atomic masses घ्या, त्याला डिवाइड बाय काय करायचं 2 घ्या. मिडल एलिमेंटचा atomic mass नियरली सेम आहे असं म्हणतो. So Dobbin observed that the atomic weight of the middle element, the atomic weight of the middle element, the atomic weight of the middle element in the triad was approximately, perfectly nahi, approximately the average of the atomic weights of the other two extreme elements. Okay. For instance, triad of chlorine, bromine आणि काय घेतला iodine, त्यांचे atomic masses weight म्हणजे middle element चा 80 आहे. मग आपण काय करता काय आपण बघितलं होतं. क्लोरीन 35.5 आहे, आयोडीन 126.9 आहे. ह्या दोघांना ऍड केलं, त्या दोघांना ऍड करून जर डिवाइड बाय काय केलं तर 2, तर मला अप्रॉक्स मधला एलिमेंट 81 समथिंग काहीतरी अप्रॉक्सिमेटली येते. समजते? ठीक आहे. बरं, मग प्रॉब्लेम काय झाला? डोबेन स्टाईलचे काय होते ते जेवढे त्यावेळी एलिमेंट्स होते ते सगळ्या एलिमेंट्सला ऍप्लिकेबल होते. जेवढे त्यावेळी एलिमेंट्स होते त्या सगळ्या एलिमेंट्सला डोबेन स्टाईल ऍप्लिकेबल नव्हता. सगळ्या एलिमेंट्सला ऍप्लिकेबल नव्हतं. तेवढे जेवढे सिलिकॉन ट्रायड त्याच ऍप्लिकेबल होतं. त्यामुळे सगळे एलिमेंट्स आपण डोबेन स्टाईल प्रमाणे अरेंज करू शकत नव्हतो. हा लॉ त्याचा ऍप्लिकेबल होत नव्हता. Limited applicability. While Dobbin's idea was insightful, it was limited as many elements didn't fit in this triad. खूप सारे एलिमेंट्स ना हे ट्रायड्स रूल फॉलो केला नाही. It couldn't accommodate all the elements known at that time. त्यावेळचे जेवढे काही एलिमेंट्स होते ते सगळे एलिमेंट्स काय हे फॉलो करत नव्हते. Despite its limitation, Dobbin's work was crucial stepping stone. It highlighted the concept of periodicity. जरी ह्याचा एक्सेप्ट नाही केलं तर थोडं लॉजिक तरी दिलं की आफ्टर सर्टन टाइम प्रॉपर्टी रिपीट होते. केमिकल प्रॉपर्टी असं नाही रिपीट होते, केमिकल प्रॉपर्टीज रिपीट होते. समजलं? डोबेन ट्रायड जरी एक्सेप्टेबल नव्हतं फर्दर, पण त्यांना थोडंसं एक विजन दिलं की केमिकल प्रॉपर्टीज रिपीट होत आहेत, केमिकल प्रॉपर्टीज रिपीट होत आहेत. दॅट इज पिरियॉडिसिटी. पिरियॉडिसिटी इज रिकरन्स. सो वेअर एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज reoccur periodically, paving a way for later, so more comprehensive periodic like Mendeleev's periodic table was placed. But before Mendeleev's periodic table and after Dobbin's triad and before Mendeleev's periodic table, आपण अनेक periodic table ची अरेंजमेंट बघितली. ते कोणी दिली तर न्यूलँड्स, आणि त्याला न्यूलँड्स ऑक्टेव्स म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला? न्यूलँड्स ऑक्टेव्स. सो न्यूलँड्स ऑक्टेव्स काय होते बघा. Newland's octave was proposed in 1865. हे बघा, this is Newland's octave. Newland's octave 1865 मध्ये प्रपोज केलेले आणि न्यूलँडचं म्हणणं होतं एव्हरी फर्स्ट अँड एट एलिमेंटची प्रॉपर्टी सेम असते. क्लिअर राहा. एव्हरी फर्स्ट अँड एट एलिमेंटची प्रॉपर्टी काय असते? सेम होत असते. आणि त्यावेळी जेवढे एलिमेंट्स माहित होते न्यूलँडनं ते सगळे एलिमेंट्स त्या कन्सेप्ट प्रमाणे अरेंज केले. कसं? He went on increasing the elements depending upon its increasing atomic mass. He went on arranging the elements depending upon its increasing atomic mass from left to right. आणि ज्याला फर्स्ट एट एलिमेंटची प्रॉपर्टी मॅच होते तर त्याला सेम ग्रुप मध्ये प्लेस केले. बरं बघा, फर्स्ट हायड्रोजन फर्स्ट असेल तर लिथियम सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवेंथ आणि क्लोरीन काय झाला? 8वा. म्हणजे पहिला आणि 8वा. हायड्रोजन आणि क्लोरीन फर्स्ट आणि 8 झालं. हे पहिल्याचं झालं. असं लिथियमला असं फक्त हायड्रोजनला लिथियम पासून परत काउंटिंग करूया. लिथियम पासून काउंट करा बघा. लिथियम फर्स्ट, बेरिलियम सेकंड, बोरॉन थर्ड, कार्बन फोर्थ, नायट्रोजन फिफ्थ, ऑक्सिजन सिक्स्थ,
फ्लोरीन 7 आणि सोडियम 8 म्हणजे फर्स्ट 8 एलिमेंट लिथियम आणि सोडियम. परत सोडियम आणि पोटॅशियम फर्स्ट 8 एलिमेंट असणार. सो त्याचं म्हणणं होतं की जर तुम्ही एलिमेंट्सला डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास साईज करत गेला तर पहिल्या आणि 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टी काय आहे सेम. पहिल्या आणि 8व्या एलिमेंटची केमिकल प्रॉपर्टीज काय येतात तर सेम येतात असं म्हणायचं होतं. ठीक आहे फाईन. बरं हा ह्याचं असं होतं की जेवढे एलिमेंट्स माहिती होते सगळे तिथे प्लेस केले. पण थोडी लिमिटेशन्स होती की जो काही न्यूलँड ऑक्टेव्ह रूल होता तो फक्त कॅल्शियम सुटेबल होता. ॲटॉमिक मास 40 जो काही न्यूलँड ऑक्टेव्ह होता की पहिल्या आणि 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी काय असणार आहे सेम हे कॅल्शियम पर्यंतच अप्लाय झालं. पुढच्या एलिमेंट्सला तो कन्सेप्ट अप्लाय झाला नाही. आता जेवढे एलिमेंट्स दिले तेवढे बसायचे म्हणून त्यात थोड्या जागेला दोन दोन एलिमेंट्स रिप्लेस केले. Which is not possible. Which wasn't possible. कारण कोबाल्ट आणि निकेलची प्रॉपर्टी सेम आहे आणि तो ह्या प्रॉपर्टी मध्ये ह्या ग्रुप बरोबर मॅच होतच नव्हता ऍक्च्युअली. सो तरी पण जेवढे आहे काहीतरी लॉजिक लावून काहीतरी बसवायचं म्हणून त्यांना बसवलं. पण हा सेम सीरियम आणि लॅन्थन होता. पण ते ऍप्लिकेबल झालं म्हणजे न्यूलँडचे जे काय कन्सेप्ट होते ते फक्त कॅल्शियम पर्यंतच ऍप्लिकेबल. कॅल्शियमच्या पुढच्या एलिमेंट्सला ऍप्लिकेबल झाला नाही म्हणून न्यूलँडचे लिमिटेशन. बरं न्यूलँड ऑक्टेव्हच काम होतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण दहावीत शिकतो. ऑक्टेव्हज म्हणजे म्युझिक ऑफ ऑक्टेव्हज. सा रे ग म प ध नि सा. परत सा आठवी नोट सेम आहे. काय आली आठवी नोट काय आली तर सेम. सा रे ग म प ध नि परत सा. आठवी नोट सेम आहे. सो म्हटलं फर्स्ट आणि 8th एलिमेंट ना तसंच म्युझिकचा फर्स्ट आणि 8th नोट पण काय आहे तर सेम त्याप्रमाणे कंपेअर केलं. मग ते इंग्लिशचे डो रे मी फा सो ला ती होतं आणि आपले म्युझिक इंडियनचे ते सा रे ग म प ध नि सा. ठीक आहे. सो बघा काय आहे Newland's law of octaves was proposed in 1865 by Johann Newland. He arranged the elements in order of their increasing atomic mass. Left to right त्याने increasing atomic mass प्रमाणे elements arrange केला and observed that every 8 element properties were similar to the first element, much like notes of a music. Music चे octaves of music चे सा रे ग म प ध नि सा. ठीक आहे. Key points. Arrangement by atomic weight. त्याला काय म्हटलं depending upon increasing atomic mass. So Newland arranged the elements in the horizontal row based on the increasing atomic weight. The laws of octaves. He noticed that every seventh element, after every seventh element, the eighth element properties had a similar properties with the first element in the previous row. For example, lithium आणि सोडियम आठवा होता. लिथियम फर्स्ट आहे तर सोडियम काय होत होता 8. सोडियम फर्स्ट आहे तर पोटॅशियम काय होत होता 8 in the same vertical column because they exhibited similar chemical behavior. Lithium was the first element, then sodium being the 8th element, and after lithium placed directly below it, the same applied to the potassium. ठीक आहे. हा आहे. मग तुम्हाला लिमिटेशन ही सांगितलं की हे जे काय न्यूलँड ऑक्टेव्ह होता हा फक्त कॅल्शियम पर्यंतच ऍप्लिकेबल आहे. So only applicable to lighter elements. The law of octave work well only for the elements up to calcium. Beyond calcium, the pattern broke down and elements with dissimilar properties were grouped. बघा dissimilar properties. ह्यांची आणि ह्यांची काय प्रॉपर्टी मॅच होत नाही. Placement of dissimilar elements. Newland had to place elements with quite different properties. वेगवेगळ्या properties element त्याला same group मध्ये place केलं to make his law fit. त्याचा लॉ फिट होण्यासाठी दोन वेगवेगळे एलिमेंट त्यांची प्रॉपर्टी वेगळी होती तरी पण त्याला सेम ग्रुप मध्ये प्लेस केलं. सो नो अकोमोडेशन फॉर न्यू एलिमेंट्स म्हणजे फ्युचर मध्ये जर एलिमेंट्स कोणते मिळाले तर त्यांना प्लेस कसं दिलं त्याला जागाच ठेवली नव्हती. त्यांना काय ठेवली होती त्याला जागा. पण ही न्यूलँड हे अरेंजमेंट न्यूलँडचं अरेंजमेंट समजते का. सो हे होतं न्यूलँड ऑक्टेव्स आणि आपण काय बघितलं लोबेल टेस्ट. जरी न्यूलँड ऑक्टेव्ह एक्सेप्टेबल नव्हते पण न्यूलँड कन्सेप्ट तरी दिली ना की जर तुम्ही एलिमेंट्स अरेंज करत गेला डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग एटॉमिक मास आफ्टर सर्टन टाइम 8व्या एलिमेंट नाही आफ्टर सर्टन ती प्रॉपर्टी काय होणार आहे ते रिपीट. हाच कन्सेप्ट मेंडेलियन
आणि बाळांनो मेंडेलिव्हचं जसं मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आपल्याला माहिती आहे तसंच लुथरवेर पण होता एक सायंटिस्ट. मेंडेलिव्हचं कन्सेप्ट आणि लुथरवेरचं कन्सेप्ट सेम होतं. त्यांनी दोघांनी सेम सांगितलं की atomic mass is the periodic function of the physical and chemical properties of element. Physical and chemical properties of elements are periodic function of the atomic mass. पण लुथरवेर जो होता त्याच्या ग्राफसाठी फेमस झाला. म्हणजे त्यात जे काही रिप्रेझेंटेशन दाखवलं ना प्रॉपर्टीज रिपीट होतात ते ग्राफिकल वेने दाखवलं. त्यामुळे लुथरवेर फेमस झाला कशासाठी? लुथरवेर फेमस झाला त्याच्या ग्राफसाठी. atomic volume versus atomic mass काहीतरी फेमस आहे त्याचा ग्राफ. पण त्याची कन्सेप्ट मेंडेलिव्ह साठी लुथरवेर आणि मेंडेलिव्हने सेमच काम केले. मी बी वेगवेगळ्या जागेला राहत असते म्हणून लुथरवेरचं तेवढं नाव झालं नाही, त्याचं नाव ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला झालं. आता नेक्स्ट आपण पॉइंट जो बघतो तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. कोणता टेबल? मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. दिसतोय का बघा तुम्हाला मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल बाळांनो? दिसतो का बघा मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल? Yes, Mendeleev's periodic table, which was a pioneering development in the organization of elements. See, Newland concept Mendeleev's वापरली असेल maybe आणि त्यांना म्हटलं की if you go on arranging the element depending upon its increasing atomic mass after certain time, after every 8 element असं म्हणजे after certain time त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मॅच होतात अगोदरच्या एलिमेंट बरोबर. मग जेव्हा फ्युचरचा जो मिळणारा एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टी प्रायर एलिमेंटच्या प्रॉपर्टीला मॅच झाले तर मी त्याला सेम ग्रुप मध्ये प्लेस करू शकतो. टाइप प्लेस करू शकतो मी त्याला सेम ग्रुप मध्ये. आणि त्यावेळी त्याला किती ग्रुप दिले तर 8 ग्रुप दिले. मेंडेलिव्हने किती ग्रुप दिले? 8. रोमन मध्ये एकदम. आणि पिरियड्स किती दिले तर 6 पिरियड्स त्यावेळेचे. 6 म्हणजे ऍक्च्युअली 6 पिरियड होते, 6 पेक्षा जास्त होते ऍक्च्युअली. 9 तर काही त्याचे पिरियड होते. त्यांनी वर खाली फर्स्ट सिरीज सेकंड सिरीज फर्स्ट सिरीज सेकंड सिरीज फर्स्ट सिरीज सेकंड सिरीज असं दिलं. सो मेंडेलिव्हचं म्हणणं होतं की इफ यू गो ऑन अरेंजिंग द एलिमेंट, जर तुम्ही एलिमेंट्सना अरेंज करत गेला डिपेंडिंग अपॉन देअर इन्क्रीजिंग atomic mass depending upon their increasing atomic mass after certain time असं नाही की 8 फर्स्ट आणि 8th एलिमेंट आफ्टर सर्टन टाइम प्रॉपर्टी काय होणार आहे? आफ्टर सर्टन टाइम प्रॉपर्टी काय होणार आहे? समजतंय? सो पिरियॉडिसिटी आहे, डायरेक्टली रिअकरन्स. काय पॉइंट आला तर रिअकरन्स. मग रिअकरन्स आला त्याप्रमाणे त्याचा रूल होता पिरियॉडिक लॉ होता. मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ काय होता? मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ Mendeleev's periodic law काय होता? The physical and chemical properties of element. The physical and chemical properties of element are periodic function of their atomic masses. The physical and chemical properties of elements are periodic functions of their atomic mass. After certain time, atomic masses जर तुम्ही increasing arrange करत गेला, फॉर एक्झाम्पल इथे बघा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आहे. मग फ्लोरीन नंतर नेक्स्ट एलिमेंट ट्रान्सिशन सिरीज मध्ये त्याला घेतच नाही, 3 अरेंज करतात. तर फ्युचर मध्ये आहे बघा खाली हे बघा 3 अरेंज करतात. तर फ्लोरीन नंतर काय ह्या बी ग्रुपला काय झालं? मग फ्लोरीन नंतरचा नेक्स्ट एलिमेंट जो होता तो त्यानं काय केला तर ग्रुप 1 मध्ये मॅच झाला. समजतंय? हा पिरियॉडिक टेबल आहे मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. बरं, मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल हा फर्स्ट सक्सेसफुल पिरियॉडिक टेबल कन्सिडर केला. कारण त्यावेळी जेवढे काही 63 एलिमेंट्स होते ते सगळे 63 एलिमेंट्स प्रॉपरली प्लेस केले गेले पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हने पिरियॉडिक टेबल मध्ये 63 एलिमेंट्स जे काय होते ते प्लेस केले. दुसरी गोष्ट म्हणजे काय मेंडेलिव्ह हा असा विचारत होता की सायन्स इज प्रोग्रेस. त्याचं म्हणणं होतं की सायन्स मध्ये डेव्हलपमेंट होतच जाणार.
त्यामुळे जो काही पिरियॉडिक टेबल येतो तो काही फायनल पिरियॉडिक टेबल असलेला भाग नाही. त्यामुळे त्यांना म्हटलं की त्यांना थोडे एम्प्टी स्पेसेस पण ठेवले पिरियॉडिक टेबल मध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, बोरॉन जो आहे, बोरॉन नेक्स्ट स्कॅन्डियम इथे दिलाय, नेक्स्ट ॲल्युमिनियम असं एम्प्टी स्पेस ठेवलेली, म्हणजे ही एम्प्टी स्पेस होती. परत ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम नेक्स्ट ॲल्युमिनियम म्हणजे कोण होता तर गॅलियम. बाकी थोडंसं ना दुसरं आहे का बघतो, स्पेस दाखवलेली आहे, एम्प्टी स्पेस ठेवलेली आहे. त्यांनी दाखवलं सगळ्या केस मध्ये की हे एलिमेंट्स आहेत म्हणून. ठीक, हे बघा, बोरॉन, बोरॉन जो आहे आणि ही जी स्पेस आहे ना, मी जी रेड मध्ये दाखवते, ही ऍक्च्युअली स्पेस त्याला एम्प्टी ठेवलेली होती आणि त्याला नाव दिलेलं होतं एक्का बोरॉन. जो आता आपण स्कॅन्डियम जिथं लिहितो त्यांना तिथं स्पेस एम्प्टी सोडलेली आणि तिथं त्यांना म्हटलं की एक्का बोरॉन म्हणजे नेक्स्ट बोरॉन प्रॉपर्टी असणारा एलिमेंट तिथे येणार. सिमिलरली ॲल्युमिनियम जो आहे ना, ॲल्युमिनियमच्या रिलेटेड त्यांना एम्प्टी स्पेस ठेवलेली त्याच्या खाली, ज्याला आपण गॅलियम म्हणतो. एक्का ॲल्युमिनियम, एक्का ॲल्युमिनियम म्हणजे आता कोण आहे तर गॅलियम, म्हणजे ॲल्युमिनियमच्या खालचा एलिमेंट. म्हणजे त्याला म्हटलं की हे दोन एलिमेंट त्यांना ऍक्च्युअली फाइंड आउट केले नव्हते. त्याला म्हटलं की फ्युचर मध्ये एलिमेंट्स मिळतील आणि फ्युचर मध्ये जेव्हा हे एलिमेंट्स मिळाले ना, त्यावेळी त्यांना जे सांगितलेल्या प्रॉपर्टीज होत्या, त्यांना जे सांगितलेल्या प्रॉपर्टीज होत्या आणि ह्या प्रॉपर्टीज काय झाले तर मॅच झाले. बघा, त्यांना ना बोरॉन जेव्हा म्हटलं नेक्स्ट बोरॉन जो असेल त्या नेक्स्ट बोरॉनचा ॲटॉमिक मास काय असेल, तो ऑक्सिजन बरोबर कसा रिॲक्ट होणार, तो हायड्रोजन बरोबर कसा रिॲक्ट होणार, हे सगळं सांगितलं. नेक्स्ट बोरॉन आणि एका बोरॉन म्हणजे स्कॅन्डियम. सिमिलरली ॲल्युमिनियमच्या खाली जेव्हा त्यांना स्पेस सोडते त्याला म्हटलं की एकाच ॲल्युमिनियम म्हणजे नेक्स्ट ॲल्युमिनियम म्हणजे फ्युचर मध्ये ॲल्युमिनियमच्या पुढचा एक एलिमेंट मिळेल, त्याचा त्यांना ॲटॉमिक मास ही सांगितला अप्रॉक्स किती असेल, त्याची फिजिकल प्रॉपर्टीज सांगितली आणि त्याची केमिकल प्रॉपर्टीज सांगितली. समजते का? ही वॉज ऑफ दॅट नेचर की ठीक आहे फ्युचर मध्ये हे एलिमेंट्स मिळतील. मग फ्युचर प्रेडिक्शन पण केलं ना, काय केलं ना, फ्युचर प्रेडिक्शन पण केलं. बरं, थोडे ॲटॉमिक मासेस मध्ये करेक्शन करायचं होतं. बेरिलियमचा ॲटॉमिक मास इनकरेक्ट होता, तो इनकरेक्ट मास कोणी करेक्ट केला तर आता सिलिकॉन, हा सिलिकॉन पण सिलिकॉनच्या खाली पण त्याला एम्प्टी स्पेस ठेवलेली, एका सिलिकॉन तो फ्युचर मध्ये आपल्याला जर्मेनियम म्हणून माहिती. ठीक आहे, ऍज वेल एज काय म्हटलं की बेरिलियमचा ॲटॉमिक मास चुकलेला होता, ॲटॉमिक मास करेक्ट केला. काय केलं त्यांना करेक्ट केलं. बरं, नेक्स्ट फ्युचर मध्ये किंवा मेंडेलियसनं पिरियॉडिक टेबल वगैरे दिला, सगळं झालं, पण फ्युचर मध्ये जेव्हा इनर्ट गॅसेस मिळाले, काय मिळाले इनर्ट गॅसेस, तर मेंडेलियस पिरियॉडिक टेबल न डिस्टर्ब करता, मेंडेलियस पिरियॉडिक टेबल न डिस्टर्ब करता सेपरेटली झिरो ग्रुप म्हणून प्लेस केलं गेलं. इथं किंवा इथं एंडला, स्टार्टिंगला किंवा एंडला. मी एक तुम्हाला सांगते की ऍक्च्युअली जेव्हा मेंडेलियसनं पिरियॉडिक टेबल त्याचा दिलेला त्यावेळी इनर्ट गॅसेस नव्हतेच, पण फ्युचर मध्ये जेव्हा इनर्ट गॅसेस मिळाले ना, तर त्या इनर्ट गॅसेसला आपण हा मेंडेलियस पिरियॉडिक टेबल न डिस्टर्ब करता काय करू शकतो तर ऍज अ झिरो ग्रुप म्हणून प्लेस करू शकतो आणि तिथे एलिमेंट्स डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास काय केले तर पॉझिटिव्ह पॉइंट्स होते मेंडेलियस. ठीक आहे, तर पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत म्हणजे निगेटिव्ह पॉइंट्स पण असणार आहेत, म्हणजे मेरिट्स जसे असणार आहेत तसे डिमेरिट्स असणार आहेत. मग काय डिमेरिट्स आहेत तर बघा, काय झालं की हायड्रोजन हा ग्रुप 1 लाही बिलॉंग करतो, त्याच्यासारखी प्रॉपर्टीज दाखवत होता, आणि हा हायड्रोजन जो आहे हा ग्रुप 7A सारखाही बिलॉंग करतो. 7 म्हणजे हॅलोजन सारखाही बिलॉंग करतो आणि ग्रुप 1 सारखाही बिलॉंग करतो. त्यामुळे हायड्रोजनला जागा कोणती द्यायची बोंबाबोंब होती आणि त्याच्या काही सांगू शकत नव्हता कोण मेंडेलियस. ठीक आहे, सेकंड ड्रॉबॅक, आयसोटोप्स जेव्हा फ्युचर मध्ये मिळाले, आयसोटोप्स फ्युचर मध्ये मिळाले जेव्हा मेंडेलियस पिरियॉडिक टेबल सर्च केलं त्यावेळी नव्हतं, त्यावेळी आयसोटोप्स माहित नव्हते. मग आयसोटोप्स म्हणजे आपण काय म्हटलं, त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असते पण ॲटॉमिक मास वेगळा असतो. अजून ॲटॉमिक नंबर वगैरे काय माहित नसतं त्यावेळी त्याला, किंवा त्याला माहित नसतं की ॲटॉमिक नंबरचं पण रिलेशन काहीतरी असू शकतं. सो जर ॲटॉमिक एक एलिमेंट आहे त्याचे ॲटॉमिक मास 1 पेक्षा जास्त असू शकतात, मग मेंडेलियसचा तर बेस होतो का की त्यांना एलिमेंट्स डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास प्लेस केले,
त्यानं जे काही एलिमेंट्स आहेत ते डिपेंडिंग अपॉन काय प्लेस केलेले होते तर इन्क्रीज इन ॲटॉमिक मास. मग जर एलिमेंट्स डिपेंडिंग अपॉन इन्क्रीज इन ॲटॉमिक मास प्लेस केलेले आहे तर काय होणार? कार्बन जरी विचारला कार्बन फक्त कार्बन 12 0.1 कार्बन 12 पण आहे, कार्बन 13 पण आहे, कार्बन 14 पण आहे. म्हणजे कार्बनला 3 पोझिशन द्यावे लागणार आहे पिरियोडिक टेबल मध्ये. नायट्रोजनचे आहे, नायट्रोजन 14 आहे, नायट्रोजन 15 आहे. मला 2 पोझिशन द्यावे लागणार सेम एलिमेंटला. म्हणजे जर मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल आतापर्यंत एक्सेप्टेबल असला असता तर प्रॉब्लेम हा आला असता की आयसोटोप्स असतात ते सेम एलिमेंटचे असतात पण त्यांचा ॲटॉमिक मास वेगळा आहे. पण मेंडेलिव्ह तर म्हणते की ॲटॉमिक मास वेगळा म्हणजे जसं ॲटॉमिक मास वाढत जाईल तसं एलिमेंट्स अरेंज करत जाईल. त्यामुळे जर मी आयसोटोप्स कन्सिडर केले खूप सारे एलिमेंट्सना सेम एलिमेंट्सना एकपेक्षा जास्त पोझिशन द्यावी लागेल असते पिरियोडिक टेबलमध्ये आणि त्यामुळे पूर्ण पिरियोडिक टेबल काय झाला असता तर डिस्टर्ब झाला असता. हा सेकंड ड्रॉबॅक. एक पोझिशन ऑफ हायड्रोजन आणि दुसरा आयसोटोप. तिसरं तर काय म्हटलं की तुम्ही एलिमेंट्स अरेंज करत जावा डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. कशा कन्सेप्ट वरती म्हटलं कसं अरेंज करत जावा एलिमेंट्स ने डिपेंडिंग अपॉन व्हाट देन डिपेंडिंग अपॉन द इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. डिपेंडिंग अपॉन व्हाट डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. ओके काय त्याला असं वाटलं की बेरिलियमचा ॲटॉमिक मास मी करेक्ट केला ना मग तसं थोडे एलिमेंट्स जे होते त्यांचा ॲटॉमिक मास आणि त्याच्या प्रॉपर्टीज त्या ग्रुपमध्ये मॅच नव्हते. फॉर एक्झाम्पल कुठे गेलं एक्झाम्पल माझं कोबाल्ट आणि निकेल दोन्ही. काय बघा कोबाल्ट आणि काय बघा तर निकेल. कोबाल्ट आणि निकेल जरा बघा मी मुद्दामून हे थोडं मोठं करते पर्पजने की तुम्हाला जरा दिसावं ठीक आहे अजून दिसत. इथं बघा कोबाल्टचा ॲटॉमिक मास 58.93 आहे आणि निकेलचा ॲटॉमिक मास किती आहे तर 58.7 आहे. कोण पहिला प्लेस करायला पाहिजे? अकॉर्डिंग टू मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ कोण पहिला यायला पाहिजे? अकॉर्डिंग टू मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ निकेल पहिला यायला पाहिजे रे कारण त्याचा ॲटॉमिक मास कमी आहे. पण त्यानं काय केलं नाही कोबाल्ट रोडियम आणि कोबाल्ट रोडियमच्या प्रॉपर्टीज काय होतात तर मॅच होतात त्यामुळे त्यानं सेम ग्रुप मध्ये त्याला प्लेस केलं आणि म्हटलं की नाही त्याचा ॲटॉमिक मास चुकला असेल असं नव्हतं ॲटॉमिक मास चुकलं नव्हतं कोबाल्ट आणि निकेलचं पण त्यानं नंतर प्रायोरिटी कोणाला दिली त्यानं नंतर स्वतःची दिलेल्या पिरियोडिक लॉची प्रायोरिटी सोडलीच आणि कोणती प्रायोरिटी दिली हा ज्याची केमिकल प्रॉपर्टीज त्या ग्रुपमध्ये मॅच होते त्या ग्रुपमध्ये मी त्या एलिमेंटला प्लेस करणार असं त्याला लॉजिक लागलं. दॅट इज ऑल्सो ड्रॉबॅक. एक तर ॲटॉमिक मास याचा जास्त होता कोबाल्ट त्याला नंतर ना प्लेस करायला पाहिजे होतं आणि निकेलचा ॲटॉमिक मास कमी होता त्याला पहिला प्लेस करायला पाहिजे होतं पण तो ह्या ग्रुपमध्ये मॅच होतो हा ह्या ग्रुपमध्ये मॅच होतो म्हणून